चालू की अजून असं असं खरं तर असं की आजचा दिवस असा आहे की मी सिंगल केसन करतोय म्हणजे उद्यापासून असं आहे अबो वा ब म्हणजे या बड्या बाया म्हणे तुम्हाला रडणं ऐका दिलं का असं म्हणणं काय खरंय का बहिणी तुम्ही म्हणजे आई मी सांग राहिलो बडं वाय बरी मग माऊली बाबा त्याच ना चिवडा शिवाय पोट भरवणे पेढा कितला का वाढत नाही हा मला पहिले इशारा भेट जायला होता आपण साहेब अहो पहिले इशारा भेट जायला होता माले रव्यातून रण गेलं तडे कारण आता रवी किरण महाराज कमी तो बाबा नाही घेत ना कोणता रडणाऱ्या बाबा बाकी ना कोंबडी ना पिष्टावाला रे म्हणजे ते नावच बदलाय टाकलं लोकेश काय हरकत नाही तुम्हाला आनंद मामा आनंद आहे मला काय कर नाही पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी ते विनोद म्हणून सांगतो पण त्याच्यातून काय मटेरियल घ्यायचं ते तुम्ही ठरवायचे कारण बाजाराला विक्रीमध्ये ना विकण्यासाठी बिअर बार वाल्यानं सुद्धा दुकान लावलेली आहे आणि त्याच्या बाजूमध्ये मिठाईवाल्याची पण दुकान असते नाही का घ्यायचं आपल्यावर काय घ्यायचं ते म्हणून मी तो दृष्टांत जरी सांगत असला त्याच्यातून माझा जो खरा संदेश आहे तो तुम्ही डोक्यात घेतला पाहिजे आणि नुसता डोकामाई आता आहे ना आता ऐकीच नाही असा नका सोडते त्याच्या उतारत बिजा नुसतं मला रणच ऐकायला बसाची आला काही हरकत नाही तुमच्यासाठी हो रडलीच मग काय म्हणा रडामा जर तुम्ही आनंद रडतो ना कोण जागे जागी रडतो अजून आते लोक मला पोर काय बारीक येत करत आतेच लोक मला रडायला कोणा नव्हते रडू राम पण काय हरकत नाही तुम्ही म्हणून सांगतास ऐका मला आपण तरी गाय गाय मग कान सोडले होते 15 मिनिटं मस्त वाट केली सुद्धा आपण चिंता करू नका तुम्हाला पहिला दिन आहे तुम्ही बी टेन्शन मध्ये होते बा खरं तर मला पत्रिका नव्हती माऊली बाबा मला स्पेशल करण्यात आलेलं त्याच्यामध्ये आपले महाराज मंडळींचं नाव वगैरे नव्हते म्हणून मी जरा टेन्शन मध्ये होतो आणि इकडे जातोय म्हटलं वाजवणारे म्हणणारे महाराज कोण असतील असा पहिला प्रश्न होता माझ्या मनात पण घरी आलो ना आमच्या रोहनदादा साहेबांकडे जेवणाला आलो तर तिथं बसल्याच्या नंतर त्यांना पत्रिका मागितली तर त्यांनी पत्रिका दिली एवढं समाधान वाटणं बटा घरघरना शेतो आणि आठ असं शे आमना माऊली बाबाच मध्ये काय घेणं देणे कोणी बिया भाऊ तुम्हाला कीर्तन करल्या मला सांगच्या तिथलं म्हणली सुद्धी येलो का पुरा करतो निदान आहे का कुरपेला येसो कपाशी येत नाही का मग ते पडकलं येसो असं तयारी राहत असत दोन्ही जणी सारखा सोपाशात काय घेणं देणं आणि काय कोणा पांढर मपडाना काम नाही आमना महाराज असण्याचे तसेच शेत मी अजून तुमले उभं राहताना देखील वाचताना पहिल्यांदा देखील बऱ्याच वेळ गेला शाहीर प्रताप बोलला विठ्ठल ऐका साध्या सोप्या भाषेमध्ये मी 2 चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आता शॉर्टकट सांगतो भगवंताचं दर्शन घेतल्याच्या नंतर माऊली ज्ञानोबारायांनी स्वतःच्या बुद्धीची संवाद साधत असताना बुद्धीने सांगितलं माऊली तुम्ही त्या विटेवरच्या मालकाला बघितलं ना म्हणले हो तुम्ही त्या गोपिका सोबत रास क्रीडा खेळणाऱ्या देवाला बघितलं का कन्हैयाला म्हणले हो अहो तू एवढं सोपं आहे का भगवंताला पाहणे एवढं सोपं आहे का पाहण्यासाठी आपलं काहीतरी पुण्याचा साठा असावा लागतो पाहणं देवाला पाहणं एवढं सोपं आहे का बाबा एवढं सोपं आहे आमच्या माऊली ज्ञानोबाराय म्हणतात ना गायच्या कासेजवळ गोचिड लागलेला जवळच दूध पण गोचिड काय पितो हा पाहे पाजूत पवित्र आणि गोड पासे त्वचेची आपण राडा वेरुळी गोचिड काय नसेल गोचिड काय पितोय रक्त पितो आता त्याच्याच बाजूमध्ये दूध आहे पण दुधाचा स्वाद कोणाला कळतो दुधाचा स्वाद घ्यायचा असेल तर गाईचं वासरूच व्हावं लागेल गोचिड राहिल्यावर त्याला रक्त पिवानी सवय राहील दूध आवडावणे गोचिड